नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पना उभाळ क्लासेसमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आज काही जीकेचे प्रश्न बघणार आहोत. चला तर पहिला प्रश्न आहे, तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात? उत्तर सजा. प्रश्न क्रमांक 2, खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोण करतो? उत्तर आहे तलाठी. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 4, विभागीय आयुक्ताची निवड कोण करते? उत्तर आहे UPSC. प्रश्न क्रमांक 5, प्रादेशिक विभागाचा प्रमुख कोण असतो? उत्तर आहे विभागीय आयुक्त. प्रश्न क्रमांक 6, जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू कोण असतो? उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 7, सन 1772 मध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली? उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स. प्रश्न क्रमांक 8, जिल्हाधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? उत्तर आहे विभागीय आयुक्त. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? उत्तर आहे 6. प्रश्न क्रमांक 11, जिल्हाधिकारी हा रिकामी जागा दर्जाचा अधिकारी असतो. उत्तर आहे IAS. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू झाले? उत्तर आहे 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 13, तकावी अथवा तगाई काय आहे? उत्तर आहे कृषी कर्ज. प्रश्न क्रमांक 14, FM रेडिओवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर आहे नॉर्वे. प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे? उत्तर आहे वडोदरा. प्रश्न क्रमांक 16, क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 17, डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते? उत्तर आहे बंगळुरू. प्रश्न क्रमांक 18, स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 19, भारतातील पहिले जागतिक वारसा शहर कोणते? उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 20, जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता? उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न क्रमांक 21, देशातील पहिले सायबर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 22, भारतातील पहिले महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण मंजूर करणारे राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 23, भारतातील पहिले ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 25, जंगलतोडीवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर आहे नॉर्वे. प्रश्न क्रमांक 26, मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 28,
जंक फूडवर कर लादणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 29. सामाजिक बहिष्कारासंबंधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 30. नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 31. सामाजिक लेखा परीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे मेघालय. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिली किनारपट्टी पोलीस अकादमी सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 33. इच्छामरणास परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर आहे नेदरलँड. प्रश्न क्रमांक 34. हिंदी भाषेतून ईमेल ID उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 35. देशातील पहिला डॉग पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 36. महसूल विषयक बाबतीत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा कोण असतो? उत्तर आहे उपजिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 37. तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न क्रमांक 38. पोलीस पाटलाची नेमणूक व त्यांच्या गैरवर्तनाबाबत शासन करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? उत्तर आहे उपजिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 39. तलाठ्याची नेमणूक कोण करतो? उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 40. होमगार्ड या संघटनेचा प्रमुखास काय म्हणतात? उत्तर आहे महासमादेशक. प्रश्न क्रमांक 41. राज्य राखीव पोलीस दलाचे किती गट महाराष्ट्रात कार्यरत आहे? उत्तर आहे 16. प्रश्न क्रमांक 42. संपूर्ण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे पोलीस अधीक्षक. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी संमत करण्यात आला? उत्तर आहे 1967. प्रश्न क्रमांक 45. पोलीस पाटलाची नेमणूक दरवेळी रिकाम्या जागा वर्षाच्या पटीत वाढविता येते? उत्तर आहे 10. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळाच्या संचयनातून झाली आहे? उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 47. मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? उत्तर आहे नेपाळ. प्रश्न क्रमांक 48. अरबी समुद्रात असलेल्या बेटांच्या समूहास काय म्हणतात? उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 49. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? उत्तर आहे बॅरन. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात? उत्तर आहे गोदावरी. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जीकेचे 50 प्रश्न बघितलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.